की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आर्त होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत का नाही, परंतु आज कुर्डवाडीकरांना गेल्या 3-4 वर्षापासून प्रतीक्षेत असलेली कुर्डवाडीची निवडणूक म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया चालू होते. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षाची संबंध महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक युती झाली आणि ही युती खऱ्या अर्थानं माढा लोकसभा मतदारसंघाचे किंगमेकर आणि लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी घडवून आणली. कारण या कुर्डवाडी शहरामध्ये निवडणुकीच्या अगोदर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण बघत होतो की युवा पर्व आणि नवे सर्व, आणि मला वाटतं शिवसेनेने आणि खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांनी सगळ्या नव्या उमेदवारांना संधी देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं या सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेल्या 50 वर्षामध्ये या भागाचा कायापालट केलाय. आणि शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना 2009 साली मला वाटतं देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी पवार साहेबांनी दिली. 72,000 कोटीची कर्जमाफी दिली, पण त्याची जाहिरात कधी केली नाही. परंतु हे सरकार आपण बघतोय की शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी त्यांचा जास्त खर्च जाहिरातीवर होतोय. मला कुर्डवाडीकरांना विनंती करायची आहे की तुतारी चिन्ह हे पहिल्यांदा नवीन आलं होतं, तेव्हा सुद्धा आपण खऱ्या अर्थानं लोकसभेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना कुर्डवाडीकरांनी भरघोस मतदान केलं. त्यानंतर विधानसभेला आपण तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवणाऱ्या नारायण आबांना मतदान केलं. आता ही तुम्हा आमची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या निवडणुकीही आपलं तुतारी वाजवणारा माणूस आणि एकनाथ शिंदेची शिवसेनाचा धनुष्यबाण हे चिन्ह आहे. आणि तुतारी वाजवणारा माणूस जर विजय झाला तर खऱ्या अर्थानं आपण विजयाची हॅट्रिक करणार आहोत. आणि आता काही क्षणामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं आगमन होत आहे. आदरणीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील, आमदार साहेब असतील, यांच्या पाठीमागे कुर्डवाडीकरांनी भक्कमपणे उभा राहावं. कारण ज्या विश्वासानं आपण खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान केलं ते भैयासाहेब सातत्यानं जनसामान्यातल्या असामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेत आहेत. आणि खऱ्या अर्थानं कुर्डवाडीच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.